नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आत्तापर्यंत महिलांना 10 हप्ते त्यांच्या बँकामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. त्यामुळे महिलांमध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे. पण आता सर्व महिलांना आशा लागलेल्या आहे, ती म्हणजे 11वा हप्ता. तर बघा, 11वा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये केव्हा आणि कधी ट्रान्सफर करण्यात येईल, तर याची सर्व महिलांना आत्तापर्यंत आतुरता लागलेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की हा 11वा हप्ता कधी आणि केव्हा भेटणार. तर बघा, तर ह्या योजनेचा कोणत्या महिलांना फायदा मिळतो? तर बघा, या योजनेचा फायदा विवाहित, विधवा, घटस्फोट, परित्यक्त्या आणि ज्यांना कोणताही आधार नाही, तर अशा महिलांना या योजनेचा आत्तापर्यंत लाभ मिळत आलेला आहे. तर बघा, विवाहित, विधवा, परित्यक्त्या आणि ज्यांना कोणाचाही आधार नाही, तर अशा महिलांना या योजनेचा आत्तापर्यंत लाभ मिळत आलेला आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, तर बघा, की हप्ता म्हणजे काय? तर बघा, सरकार महिलांना पैसे हप्त्यामध्ये म्हणजेच थोडे थोडे करून महिन्याला देते. तर जुलै 2024 पासून ही योजना आत्तापर्यंत सुरू झालेली आहे. तर तेव्हापासून सरकारने आत्तापर्यंत 10 वेळा पैसे दिलेले आहेत. म्हणजेच महिलांच्या खात्यामध्ये एकूण 15,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत जमा झालेले आहेत. तर बघा, सरकार हे हप्त्यामध्ये पैसे देते, म्हणजे थोडे थोडे करून हे हप्ते देत आहेत. तर आत्तापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 10 हप्ते हे डी-बी-टी मार्फत ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. तर पुढे बघा, तर एप्रिल महिन्याचे 2 मे रोजी पैसे जमा झालेले आहेत. म्हणजे मध्ये 10वा हप्ता हा एप्रिल एप्रिलचा हप्ता होता. तर हा हप्ता 2 मे रोजी त्या महिलांच्या खात्यामध्ये डी-बी-टी मार्फत ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत मे महिन्याचे पैसे लवकरच येणार आहेत, अशी माहिती सरकारकडून आलेली आहे. तर पुढे बघा, तर या योजनेचा कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत? तर बघा, या योजनेचे कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत? तर सर्वच महिलांना हे पैसे काही मिळत नाहीत. तर त्यासाठी काही नियम आहेत. तर हे नियम न पाळणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. तर बघा, काय नियम आहेत? तर आपण पुढे बघूया. तर बघा, ज्या महिलांचे घरचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयेपर्यंत जास्त आहे, तर या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही. तर बघा, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे, तर अशा महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आणि ज्या महिला किंवा त्यांच्या घरात कोणी सरकारी नोकर आहे, तर बघा, सरकारी नोकर आहेत, तर या योजनेचा लाभ त्यांना सुद्धा मिळणार नाहीत. आणि ज्यांच्या घरी चारचाकी म्हणजे ट्रॅक्टर सोडून त्यांच्या घरी चारचाकी आहे, तर अशाही महिलांना हे पैसे मिळणार नाहीत. तर बघा, पुढे काय आहे, तर ही योजना फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात रहिवासी आहेत का नाही, हे जर असाल तर हे योजना तुम्हाला मिळू शकते. आणि जर नसाल तर कोणत्याही महिलांना, म्हणजे बाहेरील राज्यातील महिलांना ही योजना लागू नाही आहे. तर बघा, तर या नियमामध्ये बसणाऱ्या महिलांचे मे महिन्यापासून पुढील पैसे मिळणार नाहीत. म्हणजे या नियमामध्ये जी महिला बसत असेल, तर या महिलाला मे महिन्यातील हप्ता म्हणजे 11वा हप्ता हा मिळणार नाही. तर पुढे बघा, तर मे महिन्याचे पैसे कधी मिळतील? बघा, मे महिन्याचे पैसे कधी मिळतील? तर एप्रिलचे पैसे हे मे महिन्यात आलेले आहेत. तर बघा, एप्रिलचा 10वा हप्ता हा मे महिन्यात आलेला आहे. त्यामुळे आता अनेक महिलांना मे महिन्याचे पैसे कधी मिळणार, तर हेच जाणून घ्यायचे आहे. पण सरकारकडून सांगण्यात आलेले आहे, की मे महिन्याचे पैसे याच महिन्यात म्हणजे 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात हे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, मे महिन्याचे पैसे हे 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होणार आहेत. तर त्यामुळे कोणत्याही महिलांनी गडबडून जाऊ नये. तर ज्या महिलांना एप्रिलचा म्हणजेच 10वा हप्ता हा मिळाला नाही, तर त्यांनासुद्धा ह्या मे महिन्यामध्ये हा हप्ता मिळून जाईल. म्हणजेच ज्यांना एप्रिलचा हप्ता मिळाला आहे, तर त्यांना मेचा हप्ता हा 1,500 रुपये मिळून जाईल. आणि ज्यांना एप्रिल महिन्याचे म्हणजेच 10वा हप्ता मिळाला नाही, तर त्यांना असे 3,000 डी-बी-टी मार्फत
ट्रान्सफर करण्यात येतील. तर बघा, मे महिन्यातला हप्ता हा लवकरात लवकर महिलांना मिळून जाईल. आणि योजनेच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.